अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या काळात महिलांनी आवर्जून हे 21 नियम अवश्य पाळावेत. नवरात्र हा देवी दुर्गेचा उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात काही सोपे प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते. तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय केले जाते. नंबर 1. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे व आपले घटाची ती पूर्ण तयारी आहे ती करून घ्यावी आणि देवीचा घट बसवून घ्यावे. देवीचा घट बसवण्या झाल्यावर देवीसमोर लाल फुलाचा हार नक्की अर्पण करावा. नंबर 2. दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करावी. शक्य असल्यास उपवास करावा. नाही जमलं तर सात्विक आहार घ्यावा. नंबर 3. रोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच देवीजवळ 9 दिवस अखंड दिवा लावावा. नंबर 4. देवीला नेहमी लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करावेत. तसेच दररोज देवीला कमळाचेही फूल अर्पण करावेत. तसेच देवीला रोज फुलाचे किंवा पानाचे माळ नक्की अर्पण करावी. नंबर 5. रोज देवीसमोर घंटा वाजवावा. देवीची आरती करावी. देवीला गोड नैवेद्य दाखवावा. रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा. नंबर 6. नवरात्रीमध्ये रोज दुर्गा सप्तशती व ललित सहस्रनामाचे पठण करावेत. सकाळ संध्याकाळ 2 टाईम देवीची आरती नक्की करावी. नंबर 7. नवरात्री उपासाच्या काळात दररोज 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्र जप अवश्य करावा. नंबर 8. उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एक गरजू व्यक्तीला अन्नदान करावेत. तसेच थोडे गूळ व फुटाणे किंवा हिरवा चारा गायीला घालावा. नंबर 9. धार्मिक मान्यतानुसार नवरात्रीमध्ये 9 मुलीची पूजा करण्याचा नियम आहे, पण किमान 3 मुलीची पूजा करावी. ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. नंबर 10. अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्त्व आहे. या दिवशी 9 मुलीची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी. यामुळे दुर्गादेवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. नंबर 11. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळे रूप पूजले जाते. त्यानुसार पूजा करतात. तसेच रात्री जागरणही करून देवीचे भजन कीर्तन किंवा स्तोत्र पठण करतात. तसेच देवीसमोर दररोज धूप दीप लावून आणि सुगंधी फुलाची देवीची मनोभावने पूजा करावी. नंबर 12. घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीसमोर 9 दिवे लावावेत आणि तुळशीला प्रदक्षिणा नक्की घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर जाते. नंबर 13. नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्तींना 9 दिवस कॉटवर झोपणे टाळावे. तुमच्या श्रद्धेने व भक्तिभावाने हे व्रत करत असाल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवरच झोपावे. नंबर 14. नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आपली आई असो किंवा बहीण पत्नी किंवा इतर कोणतीही महिला असो, सर्व स्त्रियांचे आदर करावा आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलावे. त्यांच्यासोबत कडू शब्दाचा वापर करू नये. नंबर 15.
नवरात्रीच्या काळात केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावेत. यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार व तसे तामसिक पदार्थ सेवन करणे टाळावे. नंबर 16. नवरात्रीत विशेष जे लोक उपवास करतात त्यांनी केस व नखे कापणे टाळावे. हवा असल्यास माता दुर्गा यामुळे नाराज होऊ शकते. त्यामुळे केस व नखे कापणे टाळावेत. नंबर 17. नवरात्रीच्या काळात या पवित्र दिवसात खोटे बोलू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावेत, सर्वांशी आदराने वागावेत आणि शक्य असल्यास वादविवादापासून दूर राहावेत. राग, चिडचिडपणा करू नये. नंबर 18. नवरात्रीत उपवास करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचर्य नक्की पाळावे. यासोबत आपल्या वागण्यात शीलता, उत्सव असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी वासना, क्रोध, लोभ, असत्य पासून दूर राहावेत. नंबर 19. नवरात्रीच्या काळात उपवासाच्या दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून आपण हे आपला व्रत पूर्ण करू शकतो. जर स्त्रियांना पहिल्या दिवशी मासिक पाळी आली तर घटाची स्थापना त्यांचे पती किंवा ब्राह्मणाद्वारे करू शकतात. नंबर 20. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी आली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नये. 5व्या दिवसापासून महिलांनी पूजात सहभागी होऊ शकतात. या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवीचा भोग तयार करू नये किंवा पूजास्थळीही जाऊ नये. नंबर 21. नवरात्रीचा शेवटचा उपवास हा नवमीला असतो. संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य अर्पण करून 5 पळड्या भरून उपवास सोडला जातो. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यामध्ये झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना नवदुर्गा समर्पित आहेत. प्रत्येक दिवशी देवीच्या अवताराशी संबंधित आहेत. नवरात्र म्हणजे शक्ती देवीचे जागरण, आदिमातेचे उत्सव आता 2 दिवसावर आलेला आहे. अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून तर शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या पावन दिवसात माते दुर्गेचे 9 विविध स्वरूप भक्तिभावाने पूजा केली जाते. मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 9 दिवस आपण उपवास करत असतो. मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी येते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगावे. श्री स्वामी समर्थ.